नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज आपण एक नवीन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. आंबिया बहार फळ पीक विमा योजना. तर ही विमा योजना नेमकी काय आहे आणि ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये चालू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, तर या संदर्भात आपण डिटेल माहिती पाहणार आहोत. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. म्हणजे ही जी योजना आहे तर यामध्ये 9 फळ पिकांचा समावेश आहे. डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी आणि ही 30 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. तर त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर आता पाहूयात की ही जी योजना आहे त्या संदर्भात माहिती. बिया बहार फळ पीक विमा योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र ज्या बँकांमध्ये पीक कर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे, जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही आणि कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळ पिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहीत धरून व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल. आता या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, तर अधिसूचित फळ पिके घेणारे अधिसूचित क्षेत्रामधील जे शेतकरी असणार आहेत ते या योजनेमध्ये भाग घेऊ शकतील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास नोंदणीकृत भाडे करार अनिवार्य आहे. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरिता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे आणि उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे अशी मर्यादा राहील. एका शेतकऱ्यात अधिसूचित फळ पिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यासाठी फळ पिकांचे उत्पादनक्षम वय पुढील प्रमाणे राहील. आंबा, चिकू, काजू फळ पिकांसाठी उत्पादनक्षम वय 5 वर्ष. लिंबू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 4 वर्ष. संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 3 वर्ष. डाळिंब, द्राक्ष फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 2 वर्ष. केळी, पपई, स्ट्रॉबेरी पिकासाठी उत्पादनक्षम वय नाही. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीस निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. ही योजना पुढील प्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबवण्यात येते. आता कोणत्या जिल्ह्यात असणार आहेत तर जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड. जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड आणि वाशिम जिल्ह्यासाठी बजाज ॲलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. तर आता आपण जिल्हे पाहिलेत आणि कोणत्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या पाहिल्या. आणि शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी अंतिम दिनांक आहे 15 ऑक्टोबर 2024. योजनेत सहभागाकरिता राष्ट्रीय पीक विमा पोर्टल इथं जे पोर्टल दिलेलं आहे या संकेतस्थळात भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट ॲड ऑन कव्हर या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा
संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले असून गारपीट व हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरिता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवायचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फत भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अधिसूचित फळ पिकांच्या हवामान धोक्याची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करून विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसूचित योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आणि ही जी माहिती आहे ही महासंवादच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तर आता आपण पाहिलं की कशाप्रकारे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विमा संरक्षण दिले जाणार आहे आणि कोणकोणत्या कंपन्या ते देणार आहे, कोणकोणत्या फळांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारची माहिती ही आलेली आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.